अक्षय सुखाचा लागला से ध्यास म्हणून पायास शरणारो। जर तुम्हाला अक्षय सुख पाहिजे असेल, शाश्वत सुख पाहिजे असेल, तया भावे शरण जावे, सदा वाचे नाव घ्यावे। जर तुम्हाला अक्षय सुख पाहिजे असेल तर त्या भगवंताचं सतत नामस्मरण केलं पाहिजे। सतत जर नामस्मरण केलं तर तुझा आहे तुझा पाशी परी तू जागा चुकलासी। देव तुमच्या जवळ शोधायला जायची गरज नाही। भगवान परमात्मा अंतःकरणात आहे। परी पाहे पांडवा मी हरपला की वसावा, जेथ नाम घोषो बरवा करी तिथे माझा। जिथं नाम आहे तिथं देव आहे, हुडकायला जायची गरज नाही। मग इथं जर शिवनाम चालू असेल तर शिव कुठं असेल? दुसरीकडे नाही शिव, शिव इथंच आहे। कुठे दाखवू का तुम्हाला? परब्रह्म उघड आहे। माझे गुरु महाराज फार सुंदर सांगतात, परब्रह्म उघड आहे। आता थोडक्यामध्ये सांगतो, आमच्या पाटलांनी एक म्हैस आणली होती, 70,000ची म्हैस आणली। 70,000ची, नीट लक्ष देऊ नका बरं का। 70,000ची म्हैस आणली, 21 लिटर दूध देत होती। 21 लिटर किती? 21 लिटर। सकाळी 7, दुपारी 7 आणि संध्याकाळी 7, 21 लिटर दूध द्यायची। मी आपलं सकाळ सकाळी गेलो, पाटलांनी बोलवलं, बापू इकडे म्हणले, म्हैस आणली म्हणले। मी म्हणलं केवढ्याला? 70,000। कुठून? बाजारातून। किती दूध देते? 21 लिटर। खोटं वाटतंय? 2 गडी बोलवले, बकेटी घेऊन चला चला धार काढली। मस्त पैकी 3.5 लिटर अशा बकेटी भरून ठेवल्या। बघा वा 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 म्हणलं। मालकीनीला हाक मारली, त्यानं ग्लास आणला, ग्लास भरून निरस दूध मला दिली। निरस दूध, ग्लास भरून निरस दूध गट 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 पेलो। आनंद वाटला। गेलो आपला सप्त्याला। 7 दिवस झाले। 7 दिवसानंतर माघारी आलो। सकाळी स्नान केलं, पूजा केली, पडीले वळण इंद्रिय सकळ। दुधाची सवय लागली ना आता पाटलाच्या घेतली। वळ पाय तिकडं गेलो आपल्या पाटलाला, राम 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 बापू म्हणले, कधी आला? रात्री। काय म्हणलं? काय खरं नाही बघा म्हणले, 70,000ची म्हैस आणली होती, काय झालं की किरडावली म्हणले, रात्री मरून पडली बघा म्हणले। मी म्हणलं मिली? हा म्हणले, बघा की टोका म्हणले, पोटात मरून पडली म्हणले। मी आपल्या पोटात असं बघितलं तर पाय फाकून पडलेली म्हैस मरून पडली होती। मी म्हणलं, पाटील बाजारातून काय आणलं होतं? उत्तर द्या, उत्तर द्या। बाजारातून काय आणलं होतं? केवढ्याला आणली होती? दूध किती देत होती? दूध कोण देत होतं? दूध कोण देत होतं? मरून कोण पडले? दूध कोण देत होतं? मग काढा की दूध, निघते का दूध? तुम्ही म्हणले, बापू तुम्हाला काय इयरफेड लागलं का? काय म्हणले? कसं कीर्तन ऐकत येते की लोक, काय नाही की तुमचं म्हणते। खरंच कीर्तन करताव का? उगं उगं काय बी बोलताव, कुणाला माहित आहे? म्हणजे मेलेली म्हैस कुठं दूध देत असते का? मेलेली म्हैस दूध देत नाही, बरोबर आहे? मग तुम्ही दुधासाठी विकत 70,000ची म्हैस बाजारातून आणली होती का जीव विकत आणला होता? नेमकं आणलं होतं काय? नीट लक्ष देऊन बोला का? नीट लक्ष देऊ नये का? आओ, जीव हा शिव आहे, जीव हा शिव आहे, म्हैस हे साधन आहे। त्या साधनाच्या द्वारा तो जीव म्हणजे शिव तुमची सेवा करत होता। परब्रह्म उघडाय, फक्त ओळखायला शिका। या चर्मदृष्टीला ते परब्रह्म दिसत नाही, भावदृष्टी पाहिजे त्याला, भावदृष्टी पाहिजे। भावदृष्टी असेल, बाई बघितल्यानंतर तिच्यात आई दिसली पाहिजे, याला भावदृष्टी म्हणायचं। मुलगी बघितल्यानंतर तिच्यामध्ये बहीण दिसली पाहिजे, याला भावदृष्टी म्हणायचं। देवळामध्ये गेल्यानंतर मूर्ती दिसल्यानंतर त्याच्यातला देव आम्हाला दिसला पाहिजे। आम्ही दररोज देवळात जातो, दगड होऊन माघारी येतो, आणि दगड एकदाच देवळात जातो, देव होऊन बसतो। काय वैशिष्ट्य आहे बघा। आणि म्हणून माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे, हाच गुरुचा प्रसाद आहे, दुसरे काय? शिवहरा। शाश्वत प्रसाद मिळाला की आनंद होतो। आनंद ब्रह्मानंदी होय। ब्रह्मानंदाच्या ठिकाणी आनंद होत असतो, आणि ब्रह्मानंदाच्या ठिकाणी आनंद झाल्यानंतर लक्ष्मण महाराज म्हणतात, अरे बाबानो, अरे बाबानो, हा प्रसाद मला मिळाला, तुम्ही रडत बसू नका। मग काय म्हणतात? शेवटचं चरण, लक्ष्मण म्हणे घ्यावो, लक्ष्मण म्हणे घ्यावो, लक्ष्मण